नमस्कार मित्रांनो, संबंध महाराष्ट्रामधून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे रणधुमाळी संपली होती आणि निकालही जाहीर होणार होते. तर बंधवांनो, इकडे पाहिलं तर पाथरी विधानसभेचं चित्र जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा राजेशदादा विटेकरांच्या हातामध्ये मजबूत पकड ही जनतेनं दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रहो, पंचायत समितीच्या चारही जागावर हे राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आपल्याला दिसत आहे. तर मित्रहो, इकडे पाहिलं तर सोनपेठमध्ये पंचायत समितीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचाच झेंडा फडकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर निकिता श्याम अवचारे ह्या सभापती महिला झालेल्या आहेत. तर उपसभापती म्हणून पद्मसिंह लक्ष्मणराव देशमुख हे त्या ठिकाणी उपसभापती झालेले पाहायला मिळत आहेत. इकडे पाहिलं तर पाथरीमध्ये पण राजेशदादा विटेकरांच्या राष्ट्रवादी पक्षाचाच झेंडा पंचायत समितीवर फडकताना दिसत आहे. त्या ठिकाणी पाहिलं तर सुनीता गजेंद्र डुकरे ह्या सभापती झालेल्या दिसत आहेत. तर सचिन लिंबाजी आंबोरे हे उपसभापती आहेत. मानव शहराचं पण वर्चस्व पाहिलं तर हे राजेशदादांच्या कडच गेलेलं आहे. त्या ठिकाणी पण पंचायत समितीवर राष्ट्रवादीचाच ध्वज फडकलेला दिसत आहे. ललिता उद्धवराव निखळ ह्या सभापती झालेल्या आहेत. तर सूरज काकडे हे उपसभापती. इकडे पाहिलं तर परभणीमध्ये पंचायत समितीवर रवी उत्तमराव चव्हाण हे सभापती झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रहो, पाहिलं तर पुन्हा एकदा पाथरी विधानसभेमध्ये आमदार राजेशदादा विटेकरांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व वाढताना आपल्याला पाहायला दिसत आहे. तर ह्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा फायदा म्हणून निश्चितच राजेशदादा विटेकरांना पुन्हा एकदा विधानसभेला हे मतदानाचा फायदा म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्यांनी जे लढवल्या 4 जागा, चारीच्या चारी जागेवर पाहिलं तर त्यांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता जिल्हा तर विधानसभा आणि लोकसभेला निश्चितच ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा राजेशदादा विटेकरांना 100% फायदा म्हणून ह्या जागेवर राजेशदादा विटेकरांचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व राहीन का हे पण